हे दोघं जण सोबत असले ना की घरात यांचा पाय टिकतच नाही. इकडं चला तिकडं चला, नुसतं रोज गार्डनला चला. त्यांना सवयीच झालेल्या आहेत. आणि रस्त्यावर अशी फिरत होते ना जसं काही रस्ता यांचाच आहे. आणि ते बघा लगभग आम्ही पोहोचलोच गार्डनला आल्या आल्या लगेच आमची झोक्यावर कसरत सुरू झाली. झोका खेळणं झालं, इकडं तिकडं फिरणं झालं, इकडं पळ तिकडं पळ. आणि तिकडे इतके छान छान सुंदर सुंदर प्लांट होते, बघायला खूप छान वाटत होतं. आणि त्यानंतर बघा हा जो मुलगा आहे ना याचा आज बड्डे, म्हणजेच विशालचा आमच्या, त्याच्या बड्डे निमित्त सुद्धा आहे ना आज आम्हाला खूप सारं काम होतं. आणि त्यानंतर इकडे सार्थकचं त्याचं खेळणं चालू होतं रियाचं. आणि ह्या आजीला बघून मी इतकी शॉक झाले ना की त्यांचं एज किती आहे आणि त्या किती छान एक्सरसाइज करतायत. आणि आपलं काय बघा, मला माझ्याच प्रश्नचिन्ह हे झालं की मी काय करते. आणि त्यानंतर ही रिया म्हणत होती हॅलो गाईस हाऊ आर यू असं म्हणत होती ती, म्हणजेच माझं अनुकरण करत होती की माझी माऊ अशी करते, पण मी अशी नाही करत, मी खूप स्वीट बोलते. आणि त्यानंतर आज बड्डे त्याचा होता पण ट्रीट मला भेटत होती. तुला जे खायचं ते खा. खूप सारे ऑप्शन होते माझ्याकडे आणि मी ते घेतले सुद्धा. खूप सारे ऑप्शन चूज केले, त्यातलं मी त्याचा आस्वाद घेतला. त्यातलंच एक हे मी शूट केलेलं होतं, डेसेट खाल्लं. त्यानंतर मी यांना इथे स्माईल द्यायला शिकत होते की अशी स्माईल करा. त्यानंतर घरी आलं, त्याला ऑप्शन केलं, ओवाळलं, त्याला गिफ्ट दिले. पण बड्डे त्याचा उद्या आहे, आज नाही, सॉरी उद्या होता त्याचा बड्डे, पण ॲडव्हान्समध्ये मी आज सेलिब्रेट केला. ओके बाय. हॅपी बर्थडे.